धारावीमध्ये केवळ गिरणी कामगारालाच नव्हे तर आमचे पोलीस कर्मचारी आहेत। मी तर मागणी केली होती, गिरणी कामगार आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, सफाई मजदूर आहेत, या सगळ्यांना ज्यांच्यावरती मुंबई आहे त्यांना सगळ्यांना मुंबईमध्ये राहायची हक्काची जागा तुम्ही दिलीच पाहिजे। दुर्दैवाने आपलं सरकार आलं नाही। आपलं सरकार आलं असतं तर आज तुम्हाला हा मोर्चा काढण्याची गरज आली नसती। काही वेळेला आपल्या डोळ्यावरती पट्ट्या बांधल्या जातात, फोडाफोडी केली जाते। झालं ना, आता गेल्या शनिवारी तुमच्या सगळ्यांच्या जे मनामध्ये होते, आम्ही दोघं भाऊ आलो नाही एकत्र, आम्ही पण आमच्या राष्ट्रीय पडे भाजत बसलो असतो। म्हणून आहे का नाही, प्रबोधनकारांचा नातू, दोघंही आम्ही प्रबोधनकारांचे नातू। मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र, राज माझ्या काकांचा म्हणजे श्रीकांत ठाकरेंचा पुत्र, हे तिघे म्हणजे दोन भाऊ त्यावेळेला, आणि माझे आजोबा ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते। आणि आमच्या डोळ्या देखत जर संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबई तोडली जात असेल, चिरडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल, तर आम्ही काय नतद्रष्टासारखे भांडत बसतो? आम्ही मिटवून टाकली भांडणं आणि आता उभे राहिलोय। जो महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उघडून टाकण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे। अजिबात धीर सोडू नका, अजिबात हिंमत हरू नका।